बातमी आहे हिंगोलीमधून। सकल मराठा समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांच्या रूपाने यशस्वी झाल्याचं दिसतंय। हिंगोलीतल्या वसमत शहरातल्या झेंडा चौक इथं मराठा समाजाने फटाक्याची आतिषबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचे आभार मानले। हिंगोलीतल्या या जल्लोषाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। मुंबईत मोर्चा निघाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी आता मार्गी लागलेला आहे आणि आता मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाचा संपूर्ण जे काय मागण्या आहेत ते मान्य केलेले आहेत। आपण यांच्याकडून जाणून घेऊयात काय मागण्या आहेत, काय आता व्यक्त करणार। मनोज दादा जरांगे पाटलांनी जो मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला, आज त्या लढ्याला यशस्वी म्हणजे जे यश आलं त्याबद्दल आज मी मनोज दादा जरांगे पाटलांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी कोणकोणत्या मागण्या ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत। मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा ही एक अत्यंत महत्वाची मागणी होती। ती मागणी आता पूर्ण होताना दिसते आहे। सरसकट ऐवजी सगळे सोयरे या शब्दावरती मनोज दादा अरुण बसले होते आणि सगळे सोयऱ्याचा GR अध्यादेश माननीय मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे। याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये हैदराबादकडे जेवढे रेकॉर्ड आहेत मराठ्यांची जनगणना, ती जनगणना गॅझेटमध्ये तशी घेऊन स्वातंत्र्याच्या मराठवाडा स्वातंत्र्याच्या वेळेस जेवढे काही कुणबी होते ते सरसकट गाय धरण्याचे ठरले। याच्याही पेक्षा मोठा विजय म्हणजे सकल मराठा समाज महाराष्ट्रात एकत्र आल्यानंतर जरांगे दादांसारखं नेतृत्व मिळाल्यानंतर 30 वर्षापासून सुरू असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आज मार्गी लागताना दिसतोय। ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आणि वसमत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आदरणीय मनोज दादा संघर्ष योद्धा म्हणून ते आमच्या देवातला देव झालेला आहे। याच्यासाठी दादांसाठी जोरदार समाजाने टाळा वाजवावा विनंती आहे। आज आपण मराठा समाजाचा या ठिकाणी मोठ्या संख्येने आनंद साजरा करत आहेत आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये देखील या ठिकाणी आनंद। श्रीधर वाळवंटे, वसमत, हिंगोली।